प्रेम, भक्ती. किंबहुना मला असं म्हणायचं आहे, परमार्थ करताना का कोणतंही काम करताना त्या कर्मावर आपली भक्ती असेल तर त्या कामामध्ये यश मिळतं. कोणतंही यश नका, जे कार्य करतो त्या कार्यामध्ये. म्हणून आपल्याकडे एक फार सुंदर प्रथा आहे, दसऱ्याला जो तो कामगार आपापल्या शस्त्राची अस्त्राची पूजा करतो. हे काही तिकडे परदेशांमध्ये नाही की सुतारच्या कामाची पूजा करतोय वगैरे असं काही नाही. पण आपल्याकडे किंवा दुकानाची पायरी चढताना तो पहिल्यांदा उंबऱ्याचं दर्शन घेतो. आता हजारो माणसं त्या उंबऱ्यावर गेली, असं नाही की पाणी जाऊन धुतो मग नाही, जे असेल ते पहिल्यांदा दर्शन घेतो. कारण का, त्याचा भाव आहे, हे माझं उपजीविकेचं स्थान आहे आणि त्या स्थानाला वंदन केल्याशिवाय मला इथलं कार्य सुफळ होणार नाही, हा त्याचा भाव आहे. आलं का लक्षात? आणि जसं जसं आपण काय आमच्याच वाटण्याला हे दुकान आले मारा, काही का असेना बरं का, जे कार्य करतो त्याच्यावर भाव असेल तर ते उत्तम चालतं. मग वडापावची गाडी असे नका, काय आम्ही काय रस्त्यावर उभं राहिलोय वडापाव विक. अरे पण तुझा वडापाव इतका सुंदर होईल की एका हॉटेलचा गल्ला तुझी गाडी जमा करील बिनभाडं भरताना. पण त्याच्यावर भाव असू दे. वस्तू करताना वाचवून करू नकोस, लोकांना कसे आवडेल याचं कर. 2 पैसे जास्ती लाव, माणसं द्यायला तयार असतात, पण माल तसा दिला तर. माझं बोलणं कळलं का? 5 स्टारमध्ये माणसं जातात, अहो काय विशेष काय असतं का, पण ती सर्व करण्याची पद्धत, स्वच्छ प्लेट, माणसांच्या हातात मोजे विजे कुठे लागणार नाही, काही नाही, काय त्याला जे पैसे आहेत ते. हे टेबल क्लॉथ आहे ना, स्टार्च, पहिले उठले की ते काढून फेकून दिलं, तुमच्याकरता नवीन टेबल स्टार्च, हे सगळे पैसे त्याचे आहेत. आणि माणसं तिथे हजारो रुपये देऊन येतात. माझं बोलणं कळलं का? ती सर्व्हिसचे पैसे आहेत. तुम्ही जेता मान, येस सर, अमकं सर, काय पाहिजे, अमकं पाहिजे, त्याच्याशी कसं वागतो. एखादी गोष्ट आवडली नाही, ओके विल चेंज इट. पहिला सांगितलं होतं कळत नव्हतं का, असं नाही. ते शिकवणच असते वेटरला. वेटरला म्हणजे गिराईक खुश होतं पण वेट थांब, काय ऑर्डरला किती वेळ, मग काय असतं 4 माणसं असलं ना म्हणजे ती ऑर्डर उशिराच होते. मग एकाने म्हणायचं एक की दुसऱ्याने दुसरंच की तिसऱ्याने तिसरंच, असं करता करता तो म्हणतो तुमचं होऊ द्या, तसं काही नाही, मी थांबतो, ऑर्डर घेऊन येतो. मग वाढताना कसं नीट, ते रुमाल कसे, ते ग्लास कसे, किती व्यवस्थित, माणसाला प्रसन्न वाटतं. म्हणजे जेवणाचे पैसे देऊन पुन्हा टिप देऊन जातो. पर 1000 रुपये बिल झालं तर काही 5 रुपयाची टिप नसते, 100 रुपयाची टिप असते. लेवलने रावणाने लंकाची सोन्याची लंका केली, पण नामनेश नाही, नामनेश नाही कुठे, निर्देशला नाही कुठे, लवलेश शिल्लक नाही. म्हणून लक्षात ठेवा, जास्ती मिजास मारायला जाऊ नका. परमार्थातला भाव कधीच कमी होत नाही, आणि झाला तर तो परमार्थातला भाव नाही, काहीतरी कारणास्तव देवाकडे जात आहे, देवाच्या प्रेमास्तव नव्हे. काय सध्या तुम्ही देवळात दिसत नाही, अहो बरेच वेळा जाऊन आलो, पण काय काय ते काय म्हणून आता आम्ही देव बदलला. बरं झालं, नवरा बदलू नका म्हणजे झालं. हां, देव बदलला तर तो काय तक्रार करणार आहे का? नाही. आता तुमच्या गणपतीकडे येतात, 1-2 नाही आली, ते दुसरीकडे गेली. तो गणपती म्हणतोय माझी लाईन दिवसांत वाढतोच आहे, नाही तू आलास तर कुठे बिघडलं, तुझा प्रश्न.
माझं म्हणणं कळलं का? देव पावावा किंवा न पावावा या भूमिकेतून जी भक्ती केली जाते ती भक्ती नव्हेच, तो एक प्रकारचा व्यवहारच आहे. म्हणजे संसार करण्याचा सुद्धा एक काळचा उत्साह असतो, कालांतराने तो उत्साह तसाच राहतो असं नाही, तोही कमी होतो. स्वयंपाक करण्याचा सुद्धा बायकांना उत्साह असतो, काही काळाने तोही कमी होतो. नाही, स्वाभाविक आहे, म्हातारे झाले, आपल्यालाच खाता येत नाही, कुणाकरता करा काय. पण काही काही असे असतात शेवटपर्यंत उत्साह कायम असतो, बरोबर आहे. तसं परमार्थातला भाव, आज पाव बघा कुठच्या कुठे 7 रुपये 8 रुपयाने वाढला. पाव पावला नाही तुम्हाला, पाव काय पावला नाही, घडलं ना, वाढला ना. काय केलं, कुठे 7 रुपये, कुठे 4 रुपये, कुठे 5 रुपये. काय तुम्ही म्हणाल तुम्हाला काय झळ लागली? मला काही झळ लागली नाही, आम्ही काही खातच नाही. आमची आपली रात्री ज्वारीची भाकरी आणि सकाळी चपाती. काय भाव वाढायचा प्रश्न नाही. चुकून क्वचित कधीतरी वाटलं तर, मुलांना वाटलं तर आपलं सँडविच घेतलं, संपलं. काय त्याच्यात विशेष काय फरक आहे? विशेष काही फरक पडत नाही. कशाकरता म्हटलं? वस्तूचे भाव चढतात, कमी होतात, माणसांचे भाव वाढतात, कमी होतात. माझं बोलणं कळलं का? मला माहिती आहे, एक मंत्री चांगले माझ्या परिचयाचे, अहो एवढे रुबाबमध्ये जायचे गाडीतून. मग एकदा मला मंत्रालयामध्ये जायचं, फार जुनी गोष्ट आहे. अहो त्या बस स्टॉपला ते मी शेजारी. आता मला तुम्हाला माहिती आहे स्वभाव माझा. काय म्हटलं, साहेब आज हो, आपण दोघंही शेजारीच. बरं झालं म्हटलं आम्ही उभं राहिलो नाही, म्हणून इथे उभं राहिलो आहे. तुम्हाला कसं वाटत असेल हो माणसं जाता येताना बघताना? जुना काळ तो, की सगळ्यांनी बघायचं तुमची लाल दिव्याची गाडी ना. आता तुम्ही इथे जाऊ द्यावं म्हटले, हे राजकारण असंच असतं. म्हटलं बरं बरोबर बरोबर आहे, जाऊ द्या, द्या सोडून, तुम्हाला उगीच आणखीन जास्ती त्रास कशाला. पण काय आहे, कुठे असेल आणि कुठे ठेवेल. एक प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं, करशील नव्हे काही, राईचा पर्वत डोंगर राई. बाजार भाव चढतो आणि उतरतो, नीट लक्षात घ्या. आज 100 रुपये वाटण आहे, उद्या 50 होईल. कांदा चढला चढला चढला, उतरला उतरला उतरला, इतका खाली उतरला. वांगी चढली चढली चढली, इतकी उतरली की व्यापाऱ्याने फुकट उकरड्यावर फेकून दिली. माझं बोलणं कळलं का? तसं वस्तूचे भाव चढतात, वस्तूचे भाव उतरतात. निवडून आल्यानंतर भाव वाढतो, पडल्यानंतर भाव कमी होतो. प्रत्येक वस्तूचं असंच आहे. काय म्हणजे हे सगळे जे भाव आहेत ते चढतात आणि उतरतात, चढतात आणि उतरतात. काय परमार्थाचा भाव उतरत कधी नाही, पण चढतो. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. तो काय चढत्या क्रमांकाने असतो, तो परमार्थातला भाव आहे. बाकी संसारातला ठीक आहे. बघा, सुरुवातीला जेव्हा सौतं निघतात, मुद्दाम शब्द वापरला, वेगळे निघतात, प्रचलित शब्द, आम्ही सौतं निघालो बरं का. मग काय तुम्हाला सांगू, ती खोली काय, ती सजवण्याचा उत्साह काय, मार्केटमध्ये जाऊन आणखीन वस्तू आणण्याची हौस काय. सासूचं काही घेतलं नाही, उलथनं सुद्धा आणलं नाही. मिजास मारत होती. मी नवऱ्याला सांगितलं, आपल्याला त्यांचं काही नको, पण तिचा मुलगा तरी घेतलास ना. भाव शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो. काय हो, आज कोथिंबीरचा भाव काय, फरसबीचा भाव काय, ओला वाटाण्याचा भाव काय. अहो घ्या घ्या, एकदम स्वस्त आहे, चांगला सासवडचा आलाय, गोड आहे, घ्या, 100 घ्या. माझ्या लहानपणी मी गेलो होतो
बनामालेन मार्केटला. अहो, एक शेट्याची बाई आली, त्याने 3 रुपयांनी वाटाणा घेतला. मी बघत बसलो, कारण आम्हाला 1 रुपयाने घ्यायची सवय आणि ती 3 रुपयांनी घेते. म्हणजे आम्ही त्यावेळेला, परिस्थिती जरी असली तरी कसं आपली राहण्याची वृत्ती निराळी. 3 रुपयांनी घेण्यापेक्षा जेव्हा 1 रुपयाला येईल तेव्हा घ्यावा. आंबा जसा 2000 रुपये डझन, आम्ही केव्हा घ्यायचा? तो 20-25 रुपये डझन झाल्यानंतर. म्हणजे त्याच्यात काही खायचं नाही असं नव्हे, पण काही आता सिनेमासुद्धा 5000 तिकीट पडते. पहिला सिनेमा, पहिलं पिक्चर, फर्स्ट शो. आम्ही म्हणतो जाऊ त्या घरचे झाल्यावर बघू. म्हणजे मी जात नाही बरं का. आम्ही म्हणजे तुम्ही जात, आणि गेलं तर काय, माझ्या आयुष्यात मला वाटतं 4-5 पिक्चर बघितले असते, त्याच्यापेक्षा जास्ती काही नाही. आता अशोकराव बघायचा प्रश्नच येत नाही. घरात टी व्ही लागल्यावर कोणत्याही चॅनलला पाहिजे ते मिळतं. तेलुगू मिळेल, तामिळ मिळेल, मराठी मिळेल, इंग्रजी मिळेल, हिंदी मिळेल, जे काय पाहिजे ते आहे रे. अजून नवीन चॅनल रोज सुरू होत आहेत. तेव्हा तो भाग निराळा. आपल्याला जे आवडतं ते आपण बघावं, एवढं बरं आहे. तुमचं जर माल खराब असेल तर आहे त्याच्यात कापून जातं, कळलं का तुम्हाला? पण चांगलं द्या, वडा द्या, चांगला द्या, मनोभावे द्या. माझं म्हणणं कळलं का? त्याच्या ठिकाणी भाव असू दे. भाव असल्यानंतर घरातल्या बायकांचा स्वयंपाकसुद्धा चांगला होतो. भाव जर नसेल तर तो स्वयंपाकही चांगला होत नाही आणि संसार यशस्वी होत नाही. संसारावर सुद्धा भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. माझी मुलं आहेत, माझा पती आहे, माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, त्यांना वाढवलं पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे, त्यांना मोठं केलं पाहिजे, त्यांचं चांगलं झालं पाहिजे, त्यांना चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे, त्यांना सद्गुण प्राप्त झाले पाहिजेत. ही भावना जर असेल तर ती भावना प्रवाहित होणं तुमच्या मुलांच्यामध्ये उतरेल. तुम्ही जर त्यांच्यापुढे सिगरेट फुकत बसला तर ते काय करणार? ते काय करणार? तर एखादा उलट उत्तर मीच मला देतो. सिगरेट ओढण्यावर त्याचा भाव आहे, प्रसाद तसाच मिळतो ना, नाही का? सिगरेट ओढण्यावर आवडीने ओढतोय, ओढ ना, प्रसाद तोच मिळेल. हे बघा, गणपतीचा प्रसाद निराळा आहे, मोदक, पांडुरंगाचा निराळा आहे, दत्तात्रयाचा पेढा निराळा आहे, प्रत्येकाचा प्रसाद मिळेल ना, नाही कसं म्हणतो, पण निराळा मिळेल, निराळा मिळेल. हां, कोणत्या देवीच्या जत्रेला गेला तर निराळा प्रसाद मिळेल. काय? म्हणून कोणतीही गोष्ट भावनायुक्त, भावानी, प्रेमानी, श्रद्धेने केल्यानंतर त्याचं फळसुद्धा त्या पद्धतीने मिळत असतं. म्हणून जो आजचा अभंग आहे त्याची प्रस्तावना थोडक्यात केली. अर्थ असा आहे, अभंग सुरुवात, भावे विण भक्ती आणि भक्ती विणे मुक्ती. भावाशिवाय भक्ती नाही. काय म्हणतायत? भावाशिवाय भक्ती नाही. भाव म्हणजे काय? प्रेम. प्रेम म्हणजे काय? श्रद्धा. श्रद्धा कुणावर असते? ज्याच्यावर आपलं प्रेम असतं तिथे श्रद्धा ठेवावी लागत नाही, श्रद्धा असते. तुम्ही त्याला श्रद्धा म्हणतात, ते त्याचं प्रेम आहे.